नमस्कार मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संविधान सभेतील विविध महत्त्वाच्या समितीवर चर्चा केली। या व्हिडिओमध्ये आपण संविधान समितीतील सर्वात महत्त्वाची जी समिती होती, जिला आपण ड्राफ्टिंग कमिटी म्हणून ओळखतो, मराठीत तिला मसुदा समिती असं म्हणतात, त्या मसुदा समितीतील सदस्य कोण होते आणि किती होते यावर चर्चा करणार आहे। तर संविधान सभेतील 5व्या अधिवेशनात 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेतील सर्वात महत्त्वाची समिती असलेली मसुदा समितीची स्थापना झाली होती। या समितीत एकूण 7 सदस्य होते। या 7 सदस्यावर बरेच प्रश्न विचारण्यात येते। यावर प्रश्न विचारताना तुम्हाला असे प्रश्न विचारतील की खालीलपैकी कुठले सदस्य संविधान समितीचे भाग नव्हते किंवा कुठले सदस्य हे संविधान समितीत होते। तर अशा प्रकारचे म्हणजे प्रश्न त्यात विचारण्यात येतात। तर हे 7 सदस्य होते। पहिले सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांची निवड 29 ऑगस्ट 1947 ला झाली होती। त्यानंतर संविधान समितीचे दुसरे जे सदस्य होते ते होते एन गोपालस्वामी अय्यंगार, जे काँग्रेस या पक्षाचे होते। त्यानंतर तिसरे सदस्य होते डॉक्टर के.एम. मुन्शी, हे सुद्धा काँग्रेसचे सदस्य होते। त्यानंतर सईद मोहम्मद सादुल्ला हे मुस्लिम लीगचे सदस्य होते। त्यानंतर अलादी कृष्णस्वामी अय्यर हे अपक्ष सदस्य होते, जे संविधान सभेतील मसुदा समितीत होते। त्यानंतर बी.एल. मित्तर हे अपक्ष सदस्य सुद्धा संविधान सभेत होते, पण नंतर त्यांच्या आजारपणामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांची जागा जी घेतली, त्यांचे नाव महत्त्वाचे आहे, ते होते एन माधवराव यांनी बी.एल. मित्तर यांची जागा घेतलेली आहे। त्यानंतर सर्वात 7वे जे सदस्य होते, शेवटचे सदस्य होते, ते होते डी.पी. खेतान यांचे 1948 रोजी निधन झाले व त्यांची जागा काँग्रेसच्या टी.टी. कृष्णामाचारी यांनी घेतली। तर असे एकूण 7 सदस्यांचे नाव आपल्याला माहिती पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एन गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर के.एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, अलादी कृष्णस्वामी अय्यर, बी.एल. मित्तर त्यांच्या जागी एन माधवराव, डी.पी. खेतान त्यांच्या जागी टी.टी. कृष्णामाचारी। तर हे 7 नाव आपल्याला माहिती पाहिजे। धन्यवाद मित्र।